मनुष्य जंगलाकडे तर वन्यजीव नागरी वस्त्यांकडे धाव घेत आहे। परिणामी मानव वन्यजीव संघर्षाचा घटनांमध्ये वाढ झाली। विशेषतः विदर्भात मानव आणि वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला असून यावर्षी महाराष्ट्रात 8 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झालाय, तर विविध घटनेत 28 वाघांचा देखील यावर्षी मृत्यू झालाय। पाहूयात या संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट। मानव वन्यजीव संघर्षात विदर्भ हॉट। 8 महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 25 जण लक्ष्य। 28 वाघांचाही 8 महिन्यात मृत्यू। 2 दिवसांपूर्वी अमरावतीच्या मेळघाटात गुगामाल वन्यजीव विभागांतर्गत खोंगडा बीडमध्ये गस्तीवर असलेल्या वनमजूर प्रेम काजदेकर याच्यावर वाघानं हल्ला केला। यात त्याचा जागीच मृत्यू झाला। 19 ऑगस्टला प्रवीण बेलसरे, 4 जूनला मन्नू जावरकर याला वाघानं ठार केले। त्यामुळे लागोपाठ घडलेल्या घटनेनं आदिवासी लोक भयभीत झालेत। त्यामुळे या वाघाला जेरबंद करा अशी मागणी जोर धरू लागली। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा महाराष्ट्रातील पहिला व्याघ्र प्रकल्प आहे। मेळघाट हा प्रदेश 1974 साली राखीव व्याघ्र प्रकल्प म्हणून जाहीर झाला। सद्यस्थितीत प्रकल्पाअंतर्गत 676.93 वर्ग किलोमीटर जमीन राखीव आहे। या मेळघाटात 75च्या वर वाघ आहेत। या ठिकाणी अनेक वाघाचे दर्शन पर्यटकांना होते। मात्र मेळघाटात गेल्या 3 महिन्यात तिघांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झालाय। त्यामुळे नागरिक या ठिकाणी भयभीत झालेत। मेळघाटात लोकांवर हल्ला करणाऱ्या या वाघाला त्यामुळे त्याचा बंदोबस्त करा आणि त्याला जेरबंद करा अशी मागणी मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी केली आहे। आज के हमले में करीब 4 प्रकरण हुए हैं। जेरबंद करके मेलघाट के बाहर किया जाए और उस मामले में मैंने मुंबई में आकर वन मंत्री गणेश नायक जी को निवेदन दिया है और मुख्यमंत्री को मैं निवेदन देने जा रहा हूँ। और इसी तरह के वरिष्ठ जो अमरावती के जो सीसीएफ साहब है, रेड्डी साहब से मेरी बात हुई है कि किसी भी हालत में उस बाघ को जेरबंद करके मेलघाट के बाहर किया जाए। गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात वाघांची संख्या वाढत असली तरी त्यांच्या मृत्यूची संख्याही वाढलेली आहे। विविध कारणांमुळे वाघांचा मृत्यू होतोय, ज्यात नैसर्गिक मृत्यू, 2 वाघांमधील संघर्ष आणि मानवी हस्तक्षेपामुळे होणारे अनैसर्गिक मृत्यू, त्यात शिकार, अपघात, विद्युत धक्का इत्यादींचा समावेश आहे। महाराष्ट्रात वाघांच्या हल्ल्यामुळे मानवी मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे। गेल्या 5 वर्षात महाराष्ट्रात वाघांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात मानवी मृत्यू झालेत। 2020 ते 2024 या कालावधीत भारतात वाघांच्या हल्ल्यात 378 मानवी मृत्यूंची नोंद झाली असून त्यापैकी सर्वाधिक 218 मृत्यू महाराष्ट्रात झालेत। यावर्षी ऑगस्ट पर्यंत झुंज तर नैसर्गिक मृत्यू, शिकार यामध्ये 28 वाघांचा मृत्यू झालाय। नवनवीन जे क्षेत्र आहे ज्यामध्ये मानव वन्यजीव संघर्ष प्रभावित जे क्षेत्र आहे त्यामध्ये नव्यानं त्यांची ओळख निर्माण करून नव्यानं त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे। कारण या ठिकाणी मानवाचा आणि वाघांचं सहजीवन कसं होईल आणि त्यातून वाढता मानवांचा जो हल्ल्यातून वाढणारे जे मृत्यू आहेत ते कसे थांबवता येईल आणि वाघांचे मृत्यू कसे थांबवता येईल हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला उपाययोजना शोधणं निश्चित आहे। अमरावतीच्या मेळघाटात अलीकडे वाघ मनुष्यावर हल्ला करत नव्हते। वाघानं हल्ला केल्याच्या मनुष्यावर दुर्मिळ घटना होत्या। मात्र यावर्षी हा संघर्ष वाढलाय। या गंभीर समस्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे, जसे की मानवी वस्तीजवळ फिरणाऱ्या वाघांवर लक्ष ठेवणे आणि लोकांना या संदर्भात जागरूक करणे आहे। त्यामुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढलाय। भविष्यात मेळघाटात हा संघर्ष वाढू नये यासाठी वन विभाग आणि प्रशासनानं देखील लक्ष देण्याची गरज आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।